तर मित्रांनो डीपीएफ कशामुळे खराब होतो ते सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आपण टोयोटा फॉर्च्युनर डिझेल B6 व्हेरियंट वरती काम करतोय। बघू शकता तुम्ही गाडीचा आपण डीपीएफ जो आहे तो पूर्णपणे डिसेबल केलेला आहे आणि त्यासोबत क्लीनही केलेला आहे। गाडीचं रनिंग जवळपास 1,70,000 किलोमीटर झालेला आहे आणि हे जाम होण्याचं रिझन म्हणजे काय मित्रांनो, ज्यावेळेस गाडीचा आपला रेग्युलर पिरियडिक मेंटेनन्स असतो 10,000 किलोमीटरला, त्याच्यामध्ये प्रत्येकी 40,000 किलोमीटरला गाडीचा इंटरनल असतो की आपलं जो EGR सिस्टम आहे त्यासोबत इंटेक मॅनिफोल्ड ते क्लिनिंगचं सिस्टम असते मित्रांनो, ते जर तुम्ही नाही केलं तर त्याच्यातून जो कार्बन आहे तो कंबशन चेंबरमध्ये हळूहळू जाऊन याच्यात येऊन बसतो आणि त्याच्यामुळे ही जाम होतो। त्यासोबत जो आपलं कंबशन चेंबर आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस पॉवर स्ट्रोक तयार होतो, तो काढताना जे कार्बन जे तयार होतो कार्बन मॉलिक्युल तेही याच्यामध्ये येऊन जाम होतो मित्रांनो। त्याच्यासाठी काय करायचं आहे, प्रत्येकी 10,000 किलोमीटरला तुम्ही डीपीएफ रिजनरेशन करून घ्यायचं आहे आणि डीपीएफचा प्रॉब्लेम ज्यावेळेस म्हणजे तुम्हाला कंटिन्यू येत असेल त्यावेळेस लगेच सर्व्हिस सेंटरला दाखवून घ्यायचं आहे। मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे डीपीएफ क्लिनर येतात, तेही यूज करून घ्यायचे जेणेकरून डीपीएफ जो आहे तो जास्तीत जास्त जाम होणार नाही आणि ज्यावेळेस डीपीएफ हा 80 ते 85% क्लोज होतो त्याच्यानंतर तो क्लीनिंग होत नाही मित्रांनो आणि गाडी पहिल्यासारखी परफॉर्मन्स करत नाही। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जाम होऊ नये यासाठी प्रत्येकी 10,000 किलोमीटरला डीपीएफ रिजनरेशन करून घ्यायचंय। त्यासोबत मार्केटमध्ये डिझेल ॲडिटिव्ह मिळतात, तेही यूज करायचे। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉलो करा, धन्यवाद।